मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज 15व्या वर्षात यशस्वी वाटचाल करणारी आणि दैदिप्यमान निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवणारी महाराष्ट्र राज्यातील नंबर 1 वर असणारी अकॅडमी म्हणजेच खटाव तालुक्यातील पुसेगाव फलटण रोड ललगुण येथील लक्ष करियर अकॅडमी। या अकॅडमीमध्ये सैन्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राबरोबर इंडियन आर्मी पोलीस स्टाफ सिलेक्शन ग्रीफ भरतीची पूर्वतयारी करून घेतली जात असल्याची माहिती लक्ष करियर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष EX आर्मी कमांडो शंकरराव खापे सर यांनी दिली आहे। या अकॅडमीमध्ये सैन्य आणि पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी महिन्यातून कधीही प्रवेश घेतला जातो। इंडियन आर्मी, एअर फोर्स, नेव्ही, रेल्वे पोलीस भरती, वनरक्षक पदासाठी परीक्षा, MPSC आदींसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बॅचेस सुरू असून शैक्षणिक पात्रता 10वी ते पदवीधर तर 18 ते 42 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। दर शनिवारी 50 गुणांचे फिजिकल परीक्षा, दर रविवारी 100 गुणांची लेखी परीक्षा, 400 मीटरचे ग्राउंड, तज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज अभिषिका, 24 तास लाईट आणि पाण्याची सोय, माफक फी, मुलींसाठी मोफत प्रशिक्षण, आरोग्य सुविधा आणि मुला-मुलींना स्वतंत्र राहण्याची सोय असून रोज सकाळी नाश्त्याची सोय आणि आठवड्यातून 4 वेळा मांसाहारी जेवणाबरोबर शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। आतापर्यंत हजारोंपेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी संख्या असून 100% भरतीची हमी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिली जाते। वार्षिक फी 1,20,000 रुपये असून एका वर्षावर 1 वर्ष ट्रेनिंग फ्री मध्ये दिले जात असल्याची माहिती प्राध्यापक शंकरराव खापे सर, हनुमंत पवार सर आणि अनिकेत पाटील सर यांनी दिली। तरी देशसेवेत रुजू होण्यासाठी आणि आपलं भविष्य घडवण्यासाठी युवक युवतींनी ललगुण येथील लक्ष करियर अकॅडमी मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 89 75 49 43 07 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लक्ष करियर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शंकरराव खापे सर यांनी केले आहे। नमस्कार। दैदिप्यमान निकालाची उज्ज्वल परंपरा असणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी लक्ष करियर अकॅडमी। मी प्राध्यापक शंकरराव खापे, लक्ष करियर अकॅडमी, ललगुण तालुका खटाव, जिल्हा सातारा, सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, पुसेगाव फलटण रोड। मी इंडियन आर्मीतून 18 वर्ष सर्व्हिस करून 2010 डिसेंबर मध्ये अकॅडमीचं ओपनिंग केलं। त्यानंतर आज अकॅडमीला 15 वर्ष होऊन गेले। या 15 वर्षामध्ये हजारो मुलं या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन देश सेवेमध्ये कार्यरत आहेत। आज या ठिकाणी फिजिकलची तयारी, रिटर्नची तयारी, जेवण, राहणं, खाण्यापिणं सर्व टोटल आहे। आज या ठिकाणी पोलीस भरती, या ठिकाणी आर्मी, पोलीस, स्टाफ सिलेक्शन, एअर फोर्स, नेव्ही, वनरक्षक, रेल्वे पोलीसचं ट्रेनिंग दिलं जातं। या ठिकाणी जे आपली अकॅडमीची फी आहे ते वार्षिक फी आहे। वार्षिक फी आहे ती 1,20,000 फी आहे। एका वर्षाला 1 वर्ष मोफत दिलेलं आहे आणि मुलींच्यासाठी पूर्ण टोटल मोफत दिलेलं आहे। यामध्ये जेवण, राहणं, खाणं सर्व टोटल आहे। कारण जास्त करून रिझल्ट महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आतापर्यंत 15 वर्षामध्ये अकॅडमीचा रिझल्ट खूप छान प्रकारे आहे। कारण या ठिकाणी मी स्वतःहून मुलांचं फिजिकल घेत असतो। त्यानंतर लेखी परीक्षेसाठी, रिटर्नसाठी 3 शिक्षक आहेत, ते पण आर्मी, पोलीस, स्टाफ सिलेक्शन सर्व प्रकारचं क्लास वगैरे। त्यानंतर या ठिकाणी अभ्यासिका आहे, मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका, तसेच या ठिकाणी लेक्चरची वगैरे सुविधा चांगल्या पद्धतीने आहे। सकाळी 6 ते 8 PT, 10 ते 12 लेक्चर, दुपारी 2 ते 3:30 पर्यंत लेक्चर, परत संध्याकाळी 5 ते 6 PT, परत संध्याकाळी टायमाला 6:30 ते 8:30 पर्यंत लेक्चर। सकाळी जे मेस मेनू जो आहे तो सकाळी नाश्त्याला उपीट पोहे शीर आहे, लिंबू सरबत पोट भरून आहे। बुधवारी चिकन, शुक्रवारी चिकन, रविवारी अंडे आहेत, मासा आहेत, रविवारची पावभाजी, जर मंगळवारी बासुंदी, जर शनिवारी श्रीखंड, ज्यावेळी चिकन मटन असं बाजरीच्या भाकरी येतात। 15 दिवसाला मटन आणि बोकडं कापले जातात। तर अशा पद्धतीचं मेस मेनू आहे। मुलांना पोट भरून जेवण, कारण कसं आहे मुलं जे आहेत व्यायाम करतात म्हटल्यावर त्यांना खाणं पिणं पण त्या पद्धतीनेच द्यावं लागतं। यासाठी ही सुविधा पूर्णपणे केलेली आहे आणि आज 15 वर्षामध्ये खूप छान प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे। आता पण या ठिकाणी अकॅडमीमध्ये 101 मुलं आहेत जे आता सध्या ट्रेनिंग घेत आहेत। तर या पद्धतीनं फिजिकलची तयारी, रिटर्नची तयारी या सगळ्या गोष्टी आहेत। जे इच्छुक मुलं आहेत त्यांनी लक्ष करियर अकॅडमी संपर्क साधावा हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव खुशी सलीम व्यापारी, गाव माझं गाव फलटण। किती दिवस झाले तुम्हाला इथे अकॅडमीमध्ये? मी इथे 2 महिने झाले। ओके, काय इम्प्रूव्हमेंट वगैरे वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय? स्टार्टिंगला माझं वेट 85 होतं, आता माझं वजन 81 झालं। माझं वजन 4 किलो लॉस झालं। मला ग्राउंडच्या
चालत चालत मी ग्राउंड काढायची. बरं फिजिकल वगैरे कसं आहे आता? तिथलं फिजिकल एकदम व्यवस्थित. रिटर्नची तयारी फिजिकलची? रिटर्नची पण तयारी एकदम व्यवस्थित आहे. जेवण वगैरे? जेवण एकदम घरासारखं जेवण. ओके ओके ओके. काय म्हणजे छान वाटलं ना, इम्प्रूव्हमेंट चांगल्या पद्धतीने झाली ना? आम्ही मी सातारा जिल्ह्यातली खूप अकॅडमी पाहिल्या, पण मला ही अकॅडमी का लावावीशी वाटली, कारण की इथं रिझल्ट पण चांगला होता आणि इथं तयारी पोलीस भरतीची आर्मीची सगळी तयारी तसं स्वतः करून घेत होते. त्यामुळे मला ती अकॅडमी बेस्ट वाटली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवणचा प्रॉब्लेम असतो, पण आमच्या अकॅडमीमध्ये जेवण एकदम घरगुती पद्धतीने केलं जातं. नॉनव्हेज व्हेज सगळ्या पद्धतीने, जे नॉनव्हेज खात नाही त्यांना नॉनव्हेज, जे व्हेज खात नाही त्यांना व्हेज, सगळ्या पद्धतीने श्रीखंड चिकन सगळ्या पद्धतीने अवेलेबल आहे. आमच्या इथं अनुभवी तज्ज्ञ शिक्षक आहेत शिकवायला, त्यामुळे मी ही अकॅडमी चॉईस केली. ओके थँक्यू. माझं नाव सायरा सानिका राजेंद्र. मी बीडवरून आले. ओके. खूप लांबून आले. माझं गाव येवराई. ओके ओके. मी 8 दिवस झाले सर. 8 दिवसात काय थोडंसं काय जाणवलं इम्प्रूव्हमेंट वगैरे काय? हो सर, खूप काही. मी आले की तेव्हा माझं म्हणजे फिजिकल एवढं काही नव्हतं. 2 दिवस म्हणजे मी रनिंग केली, पण थोडी सुरुवात केली. आता म्हणजे पहिल्या कुठल्या अकॅडमीमध्ये वगैरे प्रॅक्टिस वगैरे नाही केली? सर, केलं नाही. गावाकडे पण अकॅडमी होत्या, पण इकडला म्हणजे रिझल्ट वगैरे चांगला आहे म्हणून मी इकडे आले. अकॅडमीला चॉईस कसं केलं तुम्ही? चॉईस म्हणजे अकॅडमीचा रिझल्ट चांगला आहे त्यामुळे. ओके ओके ओके. बाकी फिजिकल रिटर्नची तयारी चांगली आहे? हो, फिजिकलची त्याची तयारी सगळी. जेवण वगैरे? जेवण वगैरे सगळं चांगलं आहे सर. ओके, आणि ओके. आम्हाला नाश्ता वगैरे असतो, दुपारी जेवण असतं, नंतर मग क्लास वगैरे सगळं असतो. ओके ओके थँक्यू. व्यापारी. अच्छा. गाव? गाव फलटण. ओके. अकॅडमीला चॉईस कसं केलं तुम्ही? सर्वात आधी मी सातारा जिल्ह्यामध्ये असल्यामुळे मी खूप अकॅडमी पाहिल्या. हां. तिथला रिझल्ट पण होता, पण बऱ्यापैकी मला हा रिझल्ट तुमचा लक्षकरीन अकॅडमीचा आवडला. आणि सरांनी मुलींसाठी फ्री ठेवलं आहे. जोपर्यंत आता भरती निघत नाही तोपर्यंत मुलींचं फ्री ठेवलं आहे. लेखी लेक्चर जेवण राहणं खाणं सगळं. आणि असं नाही की फ्री ठेवलं म्हणून कसं, पण लेक्चर 3 टाईम होतात, 2 टाईम जेवण 1 टाईम नाश्ता, आणि ग्राउंडसुद्धा 2 टाईम होतं. आणि फिजिकलची तयारी स्वतः सर करून घेतात आमचे संस्थापक. मग स्वतःमध्ये काय? माझं वेट लॉस झालं, माझे राऊंड निघत होते ते राऊंड निघले, गोळा आउट ऑफ जातो. ओके ओके ओके. प्रथमेश नितीन. गाव? बीड. अकॅडमीला चॉईस कसं केलं तुम्ही? चॉईस म्हणजे मी अख्ख्या ऑल महाराष्ट्रात मी अकॅडमीची माहिती काढली, पण मला ही अकॅडमीचा रिझल्ट आणि मला सर इथल्या अकॅडमीचा रिझल्ट पण आवडला आणि ग्राउंड पण आवडलं मला, त्याच्यामुळे मी आलो. फिजिकलची तयारी कशी आहे? फिजिकलची तयारी 1 नंबर आहे. ओके ओके. 1600 मीटर किती टायमामध्ये काढता? 1600 माझा 4:45 ते 4:50 टाईम आहे. ओके 1 नंबर. जेवण वगैरे? जेवण राहणं खाणं सगळं 1 नंबर आहे. फिजिकलची तयारी रिटर्नची तयारी वगैरे? फिजिकलची तयारी 1 नंबर आहे आणि रिटर्नची तयारीला सिनियर शिक्षक आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही रिटर्नला. अकॅडमीचा रिझल्ट कसा आहे? रिझल्ट 1 नंबर आहे सर. ओके थँक्यू. पायरीलाच कदम, गाव? सोलापूर. किती दिवस झाले अकॅडमी दिवशी? 15 दिवस झाले. 15 दिवस. 15 दिवसामध्ये काय इम्प्रूव्हमेंट? मी आल्या त्या दिवशी 2च राऊंड मारत होते, आता 5 राऊंड मारते. ओके ओके. गोळा वगैरे? गोळा माझा पहिला 12चा झाला होता, आता 15चा झाला. फिजिकल चांगला आहे व्यवस्थित? फिजिकल एकदम भारी आहे, रिटर्नची तयारी? चांगली चालली. ओके ओके ओके. जेवणाचं वगैरे कसं आहे? जेवणाचं एकदम मस्त आहे. चांगलं जेवण? चांगलं जेवण भेटतं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, परत संध्याकाळचं जेवण. लेक्चर पण चांगले होतात. अकॅडमी चॉईस कशी केली तुम्ही? अकॅडमीची चॉईस म्हणजे सोलापूरचं तर तिथं ऑफकोर्स अकॅडमी असणार, पण मला तिथल्या नाही आवडले म्हणून मी काय. ओके ओके ओके. इथं चांगल्या गोष्टी आहेत त्या? चांगल्या म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत ना? खूप गोष्टी चांगल्या आहेत, म्हणून मी बाकीच्या अकॅडमी बघितल्या, पण तिथं मला नाही एवढं आवडलं म्हणून मी काय. ओके थँक्यू. चला शबाश 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 शबाश. आगवेल. चला शबाश 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 शबाश. बढिया. मेला गे. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, ललगुण. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.